हॅलो. तर इथे आज आहे रंगपंचमी आणि आज सकाळी मी करणार आहे डोसा. तर त्यासाठी जे पीठ लागतं ते मी या डब्यामध्ये भरलेलं आहे, काल रात्रभर ठेवलेलं आहे. तर हे सगळ्यात माझ्याकडे मोठं भांडं आहे. मी कमीत कमी भांडी वापरण्याचा प्रयत्न करते आहे, कारण इथे आहे किचन माझं छोटं आणि आम्ही जास्ती भांडी यासाठी नाही केली, कारण मागच्या युनिटमध्ये इतकी भांडी आमची निघाली आणि इतकं जे पसारा होता तो निघाला की मला जवळजवळ 15 दिवस आधीपासून मी पॅक करत होते. ओके ओके. फुगत नाही राजा डोसा. ओके. डोसू. व्हॉट? दिस पॅन इज नॉट वर्किंग. हा पॅन वर्क नाही करत. चालणं झालाय, चांगला नाहीये. हे बघूया आता ह्याच्यात तरी नीट होतंय का. ओके. हा डोसा काही छान होतो आहे असं मला वाटत नाही आहे, तरी पण मी 2-3 केले आणि त्यानंतर पोहेच केले. मग सकाळी नाश्त्याला माझे पोहे होते आणि दुपारी आम्ही गॅस आणला, पण त्यातून निघत होते बुडबुडे. मग त्यासाठी काय करावं लागतं वगैरे त्यामुळे वापरलाच नाही. मग इथे ध्रुवला त्याचे फ्रेंड्स खाली बोलवत आहेत रंगपंचमी खेळायला. मग ध्रुव देखील तयार झाला खाली जाण्यासाठी. मग त्याने हे जे फुगे आहेत ते फुगवून घेतले त्याच्या बाबांकडून आणि ते बादलीत त्याने ठेवले, पण त्याचे फ्रेंड गेले होते पार्कमध्ये. मग ठीक आहे म्हणलं, तो गेला परत वर. त्याने माझ्याकडे बादली दिली, मी गेली वर. मग तो खाली होता, पण त्याचे फ्रेंड्स दिसले, तर मग तो घाईने गडबडीत वर आला. मला म्हणाला ती बादली दे, बादली दे. तो पुन्हा गेला त्यांच्याशी खेळायला. ध्रुवला सकाळपासूनच खेळायला जायचं होतं, पण मी थोडा वेळ म्हणत होती थांब जरा अजून, कारण आदल्या दिवशीच थोडासा आजारी असल्यासारखं, म्हणजे मी देखील आजारी असल्यासारखे वाटत होते. त्यामुळे मी म्हटलं थांब, पण नंतर विचार केला जाऊ दे, खेळू दे थोडा वेळ. मग अगदी थोडाच वेळ त्याला खेळायला दिलं, पण तो खेळला खूप आनंदी होता. त्याची ही गडबड बघून हसायला देखील येत होतं आणि खूप आनंद देखील होत होता की त्याला खेळायला असं समजायला लागले. आता तो खेळेल आणि मजा करेल. हॅपी होली. नक्की कसं खेळायचं हे त्यांना बहुतेक समजलं नाही कोणालाच. मग त्यांनी तिथेच फुगे फोडले खाली जमिनीवर. अरे वा. ही हानी आहे. तर अशी झाली ध्रुवची रंगपंचमी साजरी. आणि मग परत आम्ही विचार केला तर जेवायला काय करूया. मग बाहेरच जायचं ठरवलं, कारण गॅस देखील नव्हता. रात्रीपर्यंत गॅस सगळं अख्खं बंदच होतं. गॅसमध्ये लोकांना नाही मिळाला, त्यामुळे मग ठरवलं इथेच जाऊया. तर हे खूपच छान आणि इथे बरेच सेलिब्रिटी येऊन गेलेले आहेत. तसे भिंतीवर लावलेलं आहे सगळे फोटोज वगैरे. पडशील राजा. होलीला वाजू असतो, होलीला वाजू थोडा थोडा थोडा.
तोडायचं नाही हं? थांब हे लावा हे बघू कसलं आहे मला दाखव. हम्म. खूप जास्त खेळायला आवडतं. त्याला पण घेऊन गेलं आणि तो शहरी बिनांबरोबर खेळला. तर हे सगळे ध्रुवला आईस अँड वॉटर कसं खेळायचं ते शिकवत होते. तर अशा प्रकारे होता आमचा आजचा रंगपंचमीचा दिवस. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब करून ठेवा माझ्या बकेट लिस्टला. बाय. आणि आज देखील हत्तीचं आगमन झालं होतं.